वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला झालेला आहे, तर मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळच दरड कोसळली होती। ढिगारा हटवण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे मुंबई पुणे मिसिंग लिंक आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक वरती दरड कोसळली होती। मी सध्या त्याच ठिकाणी आहे। पुण्याहून मुंबईला येणाऱ्या मिसिंग लिंक वरती मध्यरात्री एक दरड कोसळली होती। त्यानंतर मोठा मलबा या ठिकाणी जमला होता। आता चक्क 19 तास उलटले आहे आणि हा मलबा आहे तो पूर्ण आता बाजूला काढण्याचा जे प्रयत्न आहे त्यांना आता यश आलेलं आहे आणि संपूर्ण जो मलबा आहे तो सध्या आता बाजूला काढलेला आहे आणि 19 तासानंतर सध्या मिसिंग लिंक हा प्रकल्प आता सुरू झालेला आहे। पुण्याहून मुंबईला येणारी लेन ही आता सुरू झालेली आहे। खरं तर सर्वसामान्य प्रश्न होता की पुणे मुंबई ही मिसिंग लेन कधी सुरू होणार, ती आता सुरू झालेली आहे। चक्क 19 तासानंतर पुणे मुंबई ही लिंक सुरू झालेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहतो की आपण सकाळी प्रथम हीच बातमी आपण दाखवली होती की पूर्ण मलबा या ठिकाणी पूर्ण होता आणि त्यानंतर ही जी दरड आहे, ही दरड ह्या आपण कॉर्नरला जो व्हाईट कलरचा पोर्शन पाहतोय, ही कमान आहे। या कमानावरती ही दरड कोसळली होती आणि कमानी सकट दरड या ठिकाणी खाली होती आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी मलबा जमला होता। मात्र MSRDC असेल किंवा RBL असेल या लोकांनी अथक प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत। त्यानंतर तो संपूर्ण मलबा 19 तासानंतर आता पूर्ण बाहेर काढण्यात या प्रशासनाला देखील यश आलेलं आहे आणि अशा प्रकारे 19 तासानंतर पुण्याहून मुंबईला जाणारी जी लेन आहे ती सध्या आता सुरू झालेली आहे। इथून असंख्य गाड्या या प्रवास करतील आणि अशा प्रकारे अंदाची बातमी म्हणजे मिसिंग लिंक हा मुंबई पुणे लेन ही सुरू झालेली आहे। चक्क 19 तासानंतर सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन आतिरसह मी रवी कराड, TV9 मराठी, लोणावळा।